मकर संक्रांत झाली म्हटली की महिलांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरूच झाला. अहो हळदी-कुंकू. हळदी-कुंकवासाठी तिळाचे लाडू तर व्हायलाच हवे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज मी लाडू बनवले आहे. यासाठी अर्धा किलो तीळ, 100 ग्राम शेंगदाणे, 50 ग्राम सुकं खोबरं अगदी छान खरपूस असं भाजून घेतलं. सगळं मिक्स करून घ्यायचं. ही तयारी आधीच करायची मात्र. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं आहे आणि चिक्कीचा गूळ वापरला आहे अर्धा किलो. गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. जेव्हा पाण्यामध्ये घातल्यानंतर पाक अगदी कडक होतो, अशी गोळी तयार होते, म्हणजेच हा पाक अगदी परफेक्ट तयार झाला. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना, ते सगळं यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. एका हाताने तीळ घालायची आणि दुसऱ्या हाताने ते मिक्स करत राहायचं. गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचं, नाहीतर गुळाचा पाक ओव्हरकुक होईल. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर हाताला चटके बसू नये म्हणून चमच्याने हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मस्त पटकन असे लाडू वळायचे. तयार आहे